अँगल घड्याचं नाव काय आपल्या अँगल. याला मराठीत काय म्हणायचं कोन. ठीक आहे मराठीत काय म्हणायचं कोन. ठीक आहे कोनाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे काटकोन. दूसरा प्रकार आहे विशाल कोन. तिसरा आहे लघुकोन. ठीक आहे 3 प्रकार आहेत. ठीक आहे याला इंग्लिश मध्ये आपण काय करतो काटकोनाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईट अँगल. विशाल कोनाला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑब्ट्यूज अँगल. आणि लंबकोनाला इंग्लिश मध्ये म्हणतात ऍक्यूट अँगल. कळालं का. कोणाचे किती प्रकार आहेत 3. किती आहेत काटकोन विशाल कोन लघुकोन. आता हे 3 कोन कशावरून येतात कोणावरून सॉरी कोणाच्या मापावरून. मापावरून किती प्रकार पडले 3. कोणाचे 3 प्रकार पडले. ठीक आहे त्याचा काटकोन कसा ओळखायचा. ठीक आहे जर कोणती एक रेषा सरळ दिसत असेल आणि एक सरळ आडवी तिला म्हणायचं हे दोन्ही कुठे येतं काटकोनामध्ये. काटकोनाचं माप किती असतं 90 अंश सेल्सिअस. काटकोनाचं माप किती असतं 90 अंश. कसं ओळखायचं एक तर उभी असते किंवा एक तर आडवी असते आणि मध्ये हे चिन्ह असतं एक उभं घालव. हे चिन्ह असते काय म्हणायचं काटकोन आहे किंवा इंग्लिश मध्ये म्हणतात राईट अँगल आहे. ओके कळालं का. राईट अँगल कसाही काढू काही लेनदेन नाही. आता पहा ही जी भिंत आहे उभी आहे बरोबर का. सपोज पहा ही जी भिंत आहे ठीक आहे ही भिंत जी आहे उभी आहे राईट का. तू जर अशी उभी आहे तिथं काय झालं असतं पडली असते ना. पडली असते नाही नाही पडली असते का नाही बरोबर पडली असते कधी अशी. तसंच पहा जर जे तुमचे घर जे तुमचे काही असो जे उभी वस्तू आहे उभी आहे राईट का कशामध्ये उभी आहे 90 डिग्री मध्ये उभी आहे बरोबर का. हे तुमचं दरवाजा उभा आहे बरोबर बरोबर 90 डिग्री मध्ये उभा आहे. थोडं जरी तुमचा दरवाजा थोडा डिग्री मध्ये मागे पुढे फिरवला किंवा थोडं वाकवला काय दरवाजा तुमचा राम काय पडेल बरोबर का. भिंत काय होईल कोसळेल. पण जर तुमची 90 डिग्री मध्ये वस्तू किंवा जी वस्तू ठेवली तर ती तुमची वस्तू पडणार का नाही. ठीक आहे बोलतायच कळालं का. जर मी असं केलं तर बोलतायची पद्धत पहिली काय एक सरळ आहे का आहे एक आडवी आहे एक सरळ आहे. तिसरी ओळख आहे एक चिन्हामध्ये असं चिन्ह असतं या कोणामध्ये हे चिन्ह आहे राईट का. 3 पद्धती एक सरळ दुसरी आडवी तिसरं चिन्ह. हे झाले काटकोन ओळखायची पद्धत. कळालं का कृष्णा. ठीक आहे तिसरे भाग जर मी असं दिला पुन्हा फिकस मला सांगितल्या पद्धतीने सांगितलंय काटकोन विशाल कोन लघुकोन ओळखायचं फक्त कोणता कोण आहे. तुमच्या माइंडमध्ये तुमच्या दिमागामध्ये फिरवा पुढं असं आहे असं असं असा होईल बरोबर का. दुसरी गोष्ट ही जी आहे दुसरं उभी झाली राईट का. तुमची तिरकस झालेली रेष आहे दुसरं उभी केली त्यावेळी दुसरं आडवी चालली. तिसरी गोष्ट राईट अँगलचं साइन इथे आहे म्हणून तुम्हाला काय म्हणता येईल हा कोणता कोण आहे राईट अँगल आहे. कळालं का. राईट अँगल ओळखायचं कळालं का. त्याच्या बाद आहे आता लघुकोन. ठीक आहे काटकोनाचं माप किती असतं 90. काटकोनाचं माप किती आहे 90. ठीक आहे त्याच्या बाद आता
विशाल कोण विशाल कोणाचं माप किती असतं 180 पेक्षा कमी आणि 90 पेक्षा जास्त लिहू शकतो मग x ग्रेटर दॅन लेस दॅन 90 90 पेक्षा याचं माप किती आहे जास्त आणि 180 पेक्षा कमी ओके कळालं का पाऊल लिहिण्यात उलट व्हायले 180 पेक्षा कमी म्हणल्यावर असं होतं 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी ठीक आहे 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी आता बघा जर मी असे एक सिंपल लाईन ड्रॉ केली ठीक आहे जनरल काय म्हणतात एक सरळ ही जी आहे आणि ही जी आहे राईट का प्रॉपर लाईन ड्रॉ करतो ठीक आहे विचार म्हणून माप किती 90 पेक्षा जास्त इथून तुमचा कोणत्रीला घड्याळाचा काटा फिरला 0 वरून राईट का मग सरळ उभा किती माप म्हणता तुम्ही उभा रेष उभी होती ना किती माप असतात 90 म्हणजे इथे किती माप आहे 90 आणि जेव्हा इथे येतं तुमचा इथे किती माप असतं 180 इथे 0 असतं राईट का ते टॉपला 90 आहे बरोबर का तुमचा कोण कसं पाहिजे 180 आणि 90 च्या मध्ये तुमचं जर कोणी इथं मध्ये उभा असला असा तर इतक्या मापाला काय म्हणायचं 120 म्हणा 170 म्हणा 180 म्हणा ते म्हणा पण किंवा पा 0 पेक्षा जास्त आहे 180 पेक्षा कमी आहे त्या दोघांच्या मध्ये आहे त्यात पुन्हा हे माप 90 पेक्षा आणि 180 दोघांच्या मध्येच आहे 0 पासून 90 पर्यंत तुमचा राईट अँगल होऊ शकतो लघुकोन होऊ शकतो पण 90 आणि 180 समोर 90 पेक्षा समोर आणि 180 मागे फक्त आणि फक्त विशाल कोणच होऊ शकतो जर मी इथे फिगर ड्रॉ केली कोणता अँगल आहे कसा ओळखायचा हे तुम्ही या फिगरून कळलं तुम्हाला कारण ही 90 ला थोडं समोर गेला झोपला खाली नाही कळालं लक्ष द्या आता विशाल कोण कसा ओळखायचा 90 म्हणजे उभ्या लाईनच्या समोर गेला का ही जी लाईन आहे उभ्या लाईनच्या समोर गेली का ही लाईन गेली रे ही लाईन आहे ही उभी लाईन तुमची 90 राईट का तिच्या समोर गेली बरोबर गेली का ठीक आहे पण ही लाईन भेटली का याच्या मागे जाण राईट का यावरून पहा त्या उभ्या लाईनच्या समोर पाहिजे अट काय उभ्या लाईनच्या समोर पाहिजे आणि झोपला नाही पाहिजे जिथे झोपला ती लाईन नाही राईट का इथेच वर पाहिजे तरच तुम्हाला म्हणता येईल हा विचार कोण आहे ठीक आहे आता पहा एक रफ फिगर पहा सांगा मला ही पहा हा विचार कोण आहे का बरोबर कसा ओळखला जर तुम्ही माइंड मध्ये सरळ उभी रेष ड्रॉ केली कुठे अशी कुठे बरोबर का इथे सरळ उभी रेष ही जी लाईन मेन लाईन येते त्याची राईट का झोपली खाली इकडे येऊन अशी नाही इकडे वरीच राईट का म्हणजे हा कोण कोणता कोण आहे विशाल कोण आहे दुसरं पहा जर मी आता उलटे केलं असं विशाल कोण लघु कोण ओळखायची वेगळी पद्धत आहे ठीक आहे लक्ष द्या सरळ लाईन ड्रॉ करा इथे येईल सरळ म्हणजे 90 च्या समोर करा राईट का हा जो आहे 90 च्या समोर आहे बरोबर का म्हणजे कोणता कोण आहे विशाल कोण आहे उभ्या लाईनच्या समोर पाहिजे झोपलेला पाहिजे नाही झोपलेला नाही राईट का याच्या खाली आहे याच्या इकडे आहे बरोबर ना विशाल कोण आहे मग कसं घेऊ काय घेणं नाही मग असं दिलं मी जर सरळ कुठे गेला इथे राईट का बघा आता पुढे आडवा कुठे आला इथे राईट ओके आणि सरळ जर गेला तर असते आलाय म्हणजे हा जर अँगल असं इकडे इथे झोपल आणि तिथे 90 च्या राईट का बरोबर ना पण 90 च्या वर आहे आणि सरळचं काय अलीकडे राईट का म्हणजे 180 च्या अलीकडे जाय ना म्हणजे हा कोणता अँगल आहे
विशाल कोण आहे? कळालं का? ओके. मोजमाप कसं असतं? 90 पेक्षा जास्त, 180 पेक्षा कमी. हे बघा याच्याकडे हे आहे, गुणमापक आहे. या गुणमापक पहा ते शून्य दिले. सरळ जर बोट पाहिलं तर 90 येते. पहा इथं सरळ ड्रॉ केलं पहा. हा 0 डिग्री. सरळ वर आलं तर 90 डिग्री राईट का? मग इथे मला वर देऊ वाचून असं खाली देऊ काही घेणं नाही. तिथे पहा तुमचं 90 खाली दिलंय. बरोबर का? म्हणजे सरळ रेष कुठे आली तर 90 खाली आली तर 90 च्या समोर आला, 180 मागे आला, 180 सरळ इकडे येते. ठीक आहे? ओके. कळालं का? आता याच्या बाद लघु कोण आहे? ठीक आहे? लघु कोण आता सिंपल. तिसरी ट्रिक कशी ओळखायची? तुम्ही पहा खाली हे जे आता आहे सरळ करा. केले का? एक सरळ आडवा चाललाय राईट का? आणि एक सरळ उभा चाललाय. पण हा जो आहे हा अँगल पहा थोडासा दूर गेलो राईट का? राईट. ओके. म्हणजे हे जे दोन हाताचे जे पंजे आहेत हे मोठं एकमेकांचे दूर आहे. म्हणजे कोणता अँगल ओळखायचा ना? विशाल कोण म्हणायचं. हे जे बोटाचे पंजे जर जवळ असतील काय सांगायचा? लघु कोण. दूर असतील तर ऑब्ट्यूज अँगल विशाल कोण. ठीक आहे? आणि एकमेकांचा एक सरळ आहे आणि एक असा आडवा आहे म्हणजे काय म्हणायचं? राईट अँगल. कळालं का हाताच्या पुढच्यावरून? ठीक आहे? मोठू काय? ठीक आहे. पहा लघु कोण. आता घेऊ लघु कोण. लघु कोणाचं माप किती असतं? 90 पेक्षा कमी. किती असते? 0 जरी असलं 0 असलं म्हणता येत नाही. 0 कोण म्हणायचं. ठीक आहे? 0 पेक्षा जास्त, 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी त्याला असं म्हणायचं लघु कोण. ठीक आहे? पहा तुम्ही जर असं केलं तुमचे जे दोन आता जे बोट आहेत जर जवळ येत असतील तर काय सांगायचं? लघु कोण आहे. दूर बोट जात असेल काय सांगायचं? सरळ एक सरळ नाही काढत आडवा असं काय सांगायचं? काटकोन. ठीक आहे? पहा जर मी इथे फिगर काढली अशी. ठीक आहे? पहा हे असं करा. पहा जवळ जवळ बोट आहेत का? हे बोट तुमच्या जवळ आहेत ना? असे आहेत ते दूर आहेत का? असे नाही. म्हणजे हा कोणता आहे? लघु कोण आहे. गायत्री लघु कोण. ठीक आहे? नंतर जर मी याला उलट केलं तरी काय प्रॉब्लेम येईल का? नाही. दोन्ही बोट तुमचे जे अँगलची साईड जे आहेत जवळ जवळ आहेत बरोबर का? दूर दूर आहेत का? नाही. ठीक आहे? नंतर तुमची जी रेग्युलर जे ओळखायची स्टेप आहे पहा तुम्ही जर सरळ ड्रॉ केला 90 चा तर कुठे येईल बघा? इथे येईल. बरोबर का? हे 90 अँगलच्या इकडे जाय ना. बरोबर का? म्हणून या काय म्हणायचं? लघु कोण. कळालं का? कळालं का? 90 लाईन इथे येईल. ही जी लाईन आहे कोणाची बाजू मागेचा 90 बरोबर का? म्हणून काय झालं? लघु कोण. कळालं का? 3 फक्त कोण होते. एक लघु कोण, विशाल कोण, काटकोन. काटकोन कसा ओळखायचा? एक साईड सरळ उभी असली पाहिजे आणि एक सरळ आडवी. ओके? हातवारे करून सांगितलं सरळ एक आडवा एक सरळ उभा. काटकोन. विशाल कोण. दोन्ही हाताची पंजे किंवा हाताची बोट दूर दूर असले पाहिजे. कळालं का? कळालं का? सरळ असं करायचं नाही. टोटली फ्लॅट करायचं नाही. एक सरळ खाली आडवं गेलं पाहिजे, एक सरळ तिरकस गेलं पाहिजे पण दूर. हे झालं विशाल कोण. आणि दोन्ही हाताचे जे बोट असतील तर जवळ जवळ असतील तर काय म्हणायचं? लघु कोण. ठीक आहे? आता पहा या कोणाला आपण नाव देऊ. समजा मी हा कोण घेतला. ठीक आहे? ए बी सी. ठीक आहे? कोणाचं नाव कसं वाचायचं बघा. 3 अक्षर नाव घ्या किंवा 1 अक्षर नाव घ्या तुमच्या मनावर. ठीक आहे? पहिले 3 अक्षर नाव घेऊ. सुरुवात जर वरून केली तर एंडिंग पर्यंत द्यायचं. तर मागून केली सुरुवात तर एंडिंग पर्यंत द्यायचं. ठीक आहे? पहा पहिला कोण लिहायचं. कोण या तीनला काय म्हणायचं? कोण. कोण ए बी सी. वरून आले तुम्ही खाली राईट का? आता खालून बोलायचा कोण सी डी ए. स्टेप वाईज
सोडून द्यायची ना डायरेक्ट सी ए बी असं नाही करायचं स्टेप वाईज इथून सी निघाली इथे ती चालेल ना राईट का इथून वर चालेल राईट सी बी ए कोणाला ए बी सी किंवा फक्त एक नाव घ्यायचं म्हणलं तर काय फक्त बी जिथे तुमचा कोण जर एकदम एकत्र बाहेर आहे इथं त्याचं नाव घ्यायचं कोण बी एवढंच म्हणजे कोण कसं आहे काय घेणं देणं नाही तीर नाव घ्यायचं कळाला का पाहू नाही ना हा घ्या पी हा घ्या क्यू हा घ्या आर एक तो वरून सुरू करा मग खाली सुरू करा नंतर का कोण कोण आणि कोण फक्त क्यू एक नाव एक थिअरी घ्या किंवा एक थिअरी घ्या नाव पहा जर या कोणाला अजून एक कोणशी जरी असेल तर पहा आता पहा हे कोण आहे बरोबर बरोबर ना वरचा कोण आहे लगेच खालचा बी एक कोण आहे तुम्हाला एक क्यू नाव घ्यायचं जमल का नुसतं क्यू म्हणायचं जमल का क्यू म्हणजे तुम्ही दोन्ही कोण यायचं येऊ द्यायचे का नाही याचं घर वेगळं आहे त्याचं घर वेगळं कळालं का म्हणून कोणाचं नाव थिअरी लिहिलं याचं नाव काय पी क्यू आर कोण पी क्यू आर इकडला पण आहे फक्त खालचं एस क्यू आर किंवा आर क्यू एस कोण आर क्यू एस किंवा एस क्यू आर उलटे पहा वरच्यात पहा आर क्यू पी नाही वरी द्यायचं इथं वरीचा किंवा खालीचा कळालं का त्यामुळे तीन कधी घ्यायचं नाही कधी घ्यायचा जर कोण सिंगल आला तर तुम्ही एकरी घेऊ शकता पण कोणाला लागत अजून कोणाला काय करायचं तीन नाव घ्यायचं कळालं का अजून एक कन्सेप्ट आहे छोटाच कन्सेप्ट आहे एकाच मिनिटाचं पहा कोणता कोण आहे कोणा बाजू किती आहे आता पहा तुम्ही लाईन माहित वन लाईन माहित आहे दोन्ही साईडला ज्या लाईनला बाण आहे त्याला काय म्हणतात लाईन बरोबर ना सूर्यकिरण दोन्ही साईडला पडतो ना सूर्य जर तुमचा दिवसाला या साईड दिसत असेल म्हणजे तुमचे सूर्यकिरण या साईडला पडायचं राईट का अंतर तुमच्याकडे होते दुसरीकडे बाजूला काय होते उजवे पडतो राईट का तेव्हा जाऊन सूर्यकिरण पडायला बरोबर का म्हणजे रेषा दोन्ही साईडला सुद्धा आहेत ना म्हणजे या साईडला बाण आहे या साईडला बाण आहे त्याला काय तुम्ही लाईन जर एकाच साईडला बाण असेल तुम्ही काय म्हणता रे आणि बाण नसेल आणि खंड पडला असेल त्याला काय म्हणायचं लाईन सेगमेंट ठीक आहे ओके आणि याला काय म्हणायचं पॉइंट ओके पहा आता कधी कोण इथून सुरू व्हायला आहे कोण इकडे चाल राईट का बरोबर ना हा बाण आता वर आहे ना आता इकडे बाण आहे का नाही वर आहे कोण इकडून इकडे चाल राईट का कोण इकडे चाललाय हा ही रेषा राईट म्हणून कोणाला दोन बाजू येतात इथून इकडे चालली आहे राईट का बरोबर ना दोनच आहेत ना इकडे चालली एक वरती राईट लक्ष द्या इकडे मग कोणाला बाजू किती येतात दोन ठीक आहे त्याला काय म्हणायचं किरण एन एम दुसरा किरण एन पी ठीक आहे आणि शिरोबिंदू कोणता आहे जिथून दोन्ही बाहेर पडेल असे एन कळालं का एवढा आहे या चॅप्टर मध्ये दुसऱ्या चॅप्टर मध्ये काहीही नाही ठीक आहे काटकोनाचं माप किती असतं परफेक्टली 90 डिग्री लघुकोनाचं माप 90 पेक्षा कमी आहे 0 पेक्षा जास्त विशाल कोनाचं माप 90 पेक्षा जास्त 180 पेक्षा कमी मग किती जरी असलं तरी काय घेते मला सांगा तर मी लिहिला 135 डिग्री कोणता कोण होईल विशाल कोण राईट का 35 डिग्री बरोबर लघुकोन जर मी लिहिलं 90
काटकोन लिहिलं 145. कसं ओळखलं? 145 90 पेक्षा जास्त आहे, 180 पेक्षा कमी आहे म्हणून झाला विशाल कोन. जर मी लिहिले इथं 10 डिग्री लघु कोन. जर लिहिलं मी 105 डिग्री. जर लिहिलं मी 90 डिग्री. जर लिहिलं मी 5 डिग्री लघु कोन. बरोबर का? लिहिलं मी 1 डिग्री लघु कोन. जर लिहिलं मी 89 डिग्री 89 90च्या पुढे आहे का लघु कोन. 90च्या पुढे असलं काय म्हणायचं विशाल. 90 असेल तर काटकोन. 90च्या मागे असेल तर काय सांगायचं नेहमी लघु कोन. कळलं का? ओके ठीक आहे. मग आता आपण प्रॅक्टिस करू. ठीक आहे.